देवकी. आहुक नावाच्या राजाला काशी राजकन्या काश्यपासून 2 पुत्र झाले. मोठा पुत्र देवक आणि धाकटा उग्रसेन. उग्रसेन मथुरेचा राजा झाला. त्याचा पुत्र कंस. देवकाला 7 कन्या व 4 पुत्र झाले. यात देवकी, शांतीदेवी, सुदेवा, देवरक्षिता, वृकदेवी, उपदेवी आणि सुनामनी अशा या 7 कन्या त्याने वसुदेवाला अर्पण केल्या. वसुदेव मथुरेला राहत असे. कंसाने तोपर्यंत उग्रसेनाला पदच्युत करून मथुरेचे राज्य बळकावले होते. वसुदेव मथुरेच्या राजाचा मांडलिक असल्यामुळे तेथेच राहत असे. सुरुवातीच्या काळात देवकी कंसाची विशेष लाडकी बहीण होती. चुलत बहीण असली तरी कंस तिच्यावर सख्ख्या बहिणीसारखे प्रेम करीत असे. पण हे प्रेम फार काळ टिकायचे नव्हते. प्राणभयापुढे नातीगोती तुच्छ होतात. एकदा नारद मुनींनी कंसाला सांगितले, तुझा मृत्यू देवांनी सुनिश्चित केला आहे. देवकीच्या 8व्या पुत्राच्या हाती तुझा मृत्यूयोग आहे. हे ऐकल्यावर कंस संतापला आणि त्याने सर्वप्रथम देवकी आणि वसुदेवाला तुरुंगात डांबले. तुरुंगात असताना देवकीच्या प्रसवकाळी कंस स्वतः हजर राहिला आणि 6 वेळा देवकीच्या नवजात पुत्रांचा त्याने नाश केला. देवकीचा 7वा गर्भ मात्र वसुदेवाची ज्येष्ठ पत्नी रोहिणी हिच्या गर्भाशयात प्रस्थापित करण्यात आला. म्हणून त्याचे नाव संकर्षण म्हणजे आकर्षित केलेला असे ठेवण्यात आले. वसुदेवाला एकूण 14 भार्या होत्या. रोहिणी, इंदिरा, वैशाखी, भद्रा, सुनामनी, सुदेवा, शांतीदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, वृकदेवी, उपदेवी आणि देवकी. याशिवाय त्याच्या सुतनू व वडवा या भोगदासी होत्या. वसुदेव तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या इतर भार्या गोकुळात राहायला गेल्या. गोकुळात वसुदेवाचा मित्र नंदगोप राहत असे. त्याने त्यांची उत्तम सोय केली होती. 7व्या वेळेस देवकीचा गर्भपात झाला अशी सर्वांची समजूत झाली. त्यामुळे देवकी 8व्यांदा गर्भवती होताच आता या गर्भाचा नाश केला की आपल्यावरचे संकट टळले या दिवास्वप्नात कंस मशगूल होता. परंतु ईश्वरेच्छा बली असी. देवकी 8व्या महिन्यातच प्रसूत झाली. अभिजित नक्षत्रावर विजय नावाच्या मुहूर्तावर जयंती नावाच्या रात्री कृष्ण जन्मास आला. श्रावणवद्य अष्टमीच्या मध्यरात्री धो पाऊस कोसळत असता पहारेकऱ्यांना गाफील ठेवून वसुदेवाने ते बाळ वेळूच्या टोपलीत ठेवून गोकुळात पोहोचवले. नंदगोपाची पत्नी यशोदा देखील तेव्हाच प्रसूत झाली होती. तिच्या कुशीत वसुदेवाने स्वतःचे बाळ ठेवले व जन्मतःच मृत उपजलेल्या तिच्या कन्येला स्वतःबरोबर कारागृहात आणले. बेशुद्धावस्थेत असलेल्या यशोदेला या प्रकाराची काहीच माहिती नव्हती. नंदगोपाला मात्र कृष्ण वसुदेवाचा पुत्र आहे याची पूर्ण कल्पना असूनही त्याने कृष्णाला पोटच्या पुत्राप्रमाणे वाढविले. यशोदा शुद्धीवर आल्यानंतर तिने कुशीत असलेले गोंडस बाळ बघितले. त्याला बघून तिला पान्हा फुटला व तिने स्वतःचे स्तन्य त्याला पाजले. दिवसामाशी कृष्ण यशोदेच्या अंगणात वाढू लागला. त्याला पहिले पाऊल टाकताना तिने बघितले. त्याने बोबड्या बोलांनी तिला हाक मारली तेव्हा ती धन्य झाली. त्याच्या बाललीला तिने बघितल्या.
किशोर वयातील खोड्याही अनुभवल्या. त्याने केलेल्या खोड्यांबद्दल त्याला शिक्षाही केली. एक माता आपल्या पुत्रासाठी जे काही करेल ते सर्व यशोदेने कृष्णाकरिता केले. वसुदेवाने ती मृत कन्या देवकीच्या कुशीत ठेवली. तोपर्यंत कंसाला देवकी प्रसूत झाल्याचे कळले. तो तातडीने तेथे आला. त्याच्याकडे करुणेची भीक मागणाऱ्या देवकीला ढकलून त्याने त्या कन्येला शिळेवर आपटले. तत्क्षणी ती योगमाया आकाशमार्गे निघून गेली. जाता जाता मात्र कंसाला बजावून गेली, माझा नाश करून तू कृतकृत्य झाला आहेस खरा, पण तुझे दुर्दैव नंदा घरी सुखात वाढणार आहे. इतका आटापिटा करून कंसाच्या हाती शून्यच आले. वैतागून त्याने वसुदेव व देवकीस कारागृहातून काढून नजरकैदेत ठेवले. येता जाता तो वसुदेवाला घालून पाडून बोलू लागला. त्याचा सदैव मानभंग करू लागला. अपमानित जीवन जगण्यापलीकडे वसुदेवाजवळ काही पर्यायही नव्हता. पुत्रवती असूनही देवकीचा पाळणा मात्र रिताच राहिला. 8 वेळा गर्भधारणा झाली. बाळणपणाच्या जीवघेण्या कळाही सोसल्या. 6 पुत्रांचा मृत्यू डोळ्या देखत बघितला. 7वा पुत्र रोहिणीच्या ओटीत गेला आणि 8वा यशोदेच्या. ना ती आपल्या पुत्रांना स्तनपान करू शकली, ना त्यांच्या बाललीला बघितल्या, ना त्यांचे हट्ट पुरवले, ना त्यांना रागवण्याचा प्रसंग आला. वसुदेवासारख्या पराक्रमी पुरुषाशी विवाह करताना किती स्वप्न रंगवली असतील तिने, परंतु तिच्याबरोबर त्याच्याही भाळी कारावास आला. राजकन्या असूनही उमेदीची वर्ष तुरुंगाच्या सळ्या बघण्यात गेली. वांझपणाच्या वेदना ती पुत्रवती असूनही तिला भोगाव्या लागल्या. अतिदुःखामुळे निस्तेज झालेली, जीवनात कसलाही रस नसलेली देवकी एकच आस घेऊन तपस्विनीसारखी जगत होती. तिला एकदा का होईना डोळे मिटण्यापूर्वी तिच्या जित्या जागत्या बाळाला बघायचे होते. त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करायचे होते. त्याला छातीशी कवटाळायचे होते. दुर्दैवाचे दशावतार बघितल्यानंतर देवकीचे सुदैव उगवले. तिचा पुत्र तिच्यापासून लांब वाढला तरी तो शेवटी तिचाच पुत्र राहिला. तिने त्याला आपल्या गर्भात वाहिले होते. याची पुरेपूर भरपाई त्याने तिच्या उत्तरायुष्यात केली. कंसाच्या आज्ञेने अक्रूर कृष्ण आणि बलरामाला गोकुळातून मथुरेत आणायला गेला. या प्रवासात कृष्णाला आपले जन्मरहस्य कळले. त्याने कृष्णाला सांगितले, दुःखामुळे निस्तेज झालेल्या, कष्ट सहन करणाऱ्या आणि पुत्रांनी दूध पिऊन जिचे स्तन शिथिल झालेले नाहीत अशा देवते समान देवकीला तू पाहशील. पुत्रशोकाने शुष्क झालेल्या, तुझ्या दर्शनाची आतुरता असलेल्या, पुत्रवियोगाच्या शोकाने संतप्त झालेल्या आणि त्यामुळेच पाडसाशिवाय असलेल्या गायीप्रमाणे दिसणाऱ्या देवकीला तू पाहशील. जिचे डोळे निस्तेज झाले आहेत, जी दीन दुबळी आणि नेहमीच मलिन वस्त्रे धारण करीत असते, त्यामुळे राहूने ग्रासलेल्या चंद्रप्रभेप्रमाणे ती दिसते. तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेली, तुझ्या गोड बोलण्याचा जिला मुळीच परिचय नाही, जिला तुझ्या रूपाचे ज्ञान नाही, त्या देवकीला तू भेट. तुला जन्म देऊन सुद्धा जर त्या देवकीला अशा यातना होत असतील तर या जगात अपत्याचा काय उपयोग. विधी लिखिताप्रमाणे कृष्णाने कंसाचा वध केला. उग्रसेनाची सिंहासनावर परत प्रतिष्ठापना केली. कंसाचा सासरा जरासंघ कंसवधामुळे चिडला. त्याने मथुरेवर वारंवार आक्रमण केले. मथुरेत असुरक्षित वाटत असल्यामुळे कृष्णाने सर्व यादवांसह स्थलांतर केले व समुद्रात सोन्याच्या द्वारका नगरीची त्याने निर्मिती केली.
द्वारकेत कृष्णाचे माता पिता म्हणून वसुदेव व देवकीला फार मान होता. देवकीने पुत्रपौत्रांसह सुखाने दिवस काढले. तिला पुत्राच्या नातवाचा नातू बघण्याचे सौख्य लाभले. परंतु आयुष्याच्या अखेरीस सर्व यादवांचा नाशही डोळ्या देखत बघावा लागला. दीर्घायुष्यामुळे वाट्याला येणारा हा शाप तिला भोगावा लागला. कृष्ण सारथी दारुकाने हस्तिनापुरी जाऊन कृष्णाच्या मृत्यूची वार्ता पांडवांच्या कानी घातली. पांडव आपला पाठीराखा गेला म्हणून अत्यंत दुःखी झाले व कृष्ण सखा अर्जुन आपल्या वयोवृद्ध मामास भेटण्यास गेला. अर्जुनाला बघून यादव स्त्रिया रुदन करू लागल्या. वसुदेवाने अर्जुनाकडे द्वारका सुपूर्त केली व प्राणत्याग केला. स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असलेली देवकी, रोहिणी व वसुदेवाच्या इतर स्त्रिया सती जाण्यास सिद्ध झाल्या. वेदमंत्रांच्या घोषात वसुदेवाची अंत्येष्टी पार पडली. त्यानंतर अर्जुनाने सर्व यादव वीरांची अंत्येष्टी करून बालके व स्त्रियांना घेऊन हस्तिनापुराकडे प्रस्थान केले. त्या क्षणी द्वारका समुद्रात बुडाली. देवकीचे आयुष्य सुख व दुःखाच्या वाटेवर हेलकावे खाणाऱ्या नौकेसारखे होते. कृष्णासारख्या युगंधराची माता होण्याचे सौभाग्य तिला प्राप्त झाले, परंतु त्याच्या सहवासाचे सौख्य तिच्याकडून हिरावले गेले. पुत्रपौत्रांचे सुख उपभोगत असतानाच आकाशातून वीज येऊन पडावी तसे यादवी ते सर्व मृत्युमुखी पडतानाही तिने बघितले. त्यामुळे शेवटी जीवनात रस न राहिल्याने तिने पतीबरोबर सहगमन केले. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.